सो आम्ही निघालोय आज गुहागरला. येस, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड आज मॉर्निंग. आम्ही गुहागरला निघालोय आणि आता वाजलेत 4:30 बरोबर. 4:30 वाजले. साडे केले आणि आज आमची पहिली लॉंग ड्राईव्ह आहे एकदम. खूप मोठी ड्राईव्ह आहे आमची. पहिली मोठी लॉंग ड्राईव्ह आहे एकदम. आणि आता बघू आपण किती वेळात पोहोचतोय. होपफुली एक 6-7 तास दाखवत आहे. आम्ही जाणार आहोत तामिनी घाटात. तामिणी घाटातून तुला झोप आली आहे का? बरं, मग आता जागी राहतेस का काय? बरं, झोप आली तर झोप. चलो, आपण मध्ये मध्ये भेटत राहू. मध्ये आपण शूट करूया. जस्ट आत्ता तांबेडी घाटात आहोत आणि व्ह्यू मी दाखवते तुम्हाला. मस्त व्ह्यू आहे, लेक आहे मुळशीचा. आणि माझे आता तिथून त्याच्या जवळजवळ एक झालंय आम्हाला निघून 1.5 तास. लवकरच निघालो कारण ट्रॅफिक नको होतं, त्याच्या आधीच निघायचं होतं. सिटी क्रॉस करायची होती ट्रॅफिकच्या. आता दाखवत आहेत मॅपमध्ये 4.5 तास पेंडिंग आहेत. लेट्स सी, कुठे थांबलो मध्ये नाही तर मग पोहोचू 4.5 तासात. टनल नवीन बनवलाय हा, चिपळूणच्या अलीकडे. अजून त्या साईडच्या टनलचं काम चालू आहे ना? हा, एकच बनलंय. हा वन वे आहे सध्या. इकडचं रिटर्न. हा, so we are entering in गुहागर. ये पहिल्यांदा आम्ही कारने आलोय. आणि इथे बस या, इथून बीच कडे जायचा रस्ता आहे. इथून पण जातात आणि आपण आपल्या वाडीतून पण जाऊया. तुला दाखवते. तुला कळायला लागल्यापासून तू पहिल्यांदा गुहागरला येतेस. काकांची गाडी बंद पडली आहे. आम्ही जाणार. चला, फायनली काकांची गाडी स्टार्ट झालेली आहे. बऱ्यापैकी मोठी मोठी दुकानं आली तर आता सुरूची नाही ग मनी. आपलंच घर आहे हे बघ. हे आपलंच घर आहे. हे बघ, हे इथे कोणीतरी राहतंय. हे आलेत टुरिस्ट आलेत, बट त्यांची गाडी आहे. आपण आपली गाडी आतमध्ये आपल्या घरात. अगं ते टुरिस्ट आले तर ते आणि आपण आपल्या रूम मध्ये राहायचंय, आपल्या घरात राहायचंय. आपण गुहागर फुल आहे. आपण सीझन आहे.
तू तरी चल मग, मला तरी जाऊ दे ना पटापट. अशी कौलारू घर, छोटा छोटा रस्ता, टुमदार घर, सगळ्यांच्या घराच्या बाहेर अशी पडवी आणि त्याच्यामध्ये एक झोका. ते फिक्स असतं सगळं. ते फिक्स असतं. हे इथेच येतं, हळूहळू चालू ना तर आपण पुढे जाऊ. म्हणूनच तर मी राईडवाल्या गाडीला जाऊन देतो. आणि आपण ऑलमोस्ट पुढे आलेलो आहे. नाही नाही नाही, मस्त पुढे नाही, तिथे आहे त्यांचं झोका कोणचा ना? हे इथे हे बघ, हे गाव गाडीला हा त्यांची काय फायनली आपण आलेलो आहे. हा हेच आहे हे झोका घर. हो तो पोचलो आम्ही गुहागरला. थोडा उशीर झाला, मध्ये टाइमपास केला. गाडी पार्क करून येतोय, सो थांबलोय आम्ही. सो हात तिथे स्वच्छ हात धुवा मयूर. सो ये जो काकूंकडे जेवायला आलोय, गरम गरम वरण भात. जागा आहे का? काकूंची वाडी. ते साखर आंबा असेल, गुळांबा. गोळंबा आहे, गोळंबा. गुळांबा नाही, काय आहे बघ, फोड आहे ना कसली. हो कैरीचीच फोड वाटते. चटणी. तुला हवं आहे गोळंबा थोडासा? हात नाही घालायचा कशात. आंब्याचं लोणचं. ते पण लोणचंच आहे, ते मिरचीचं. लिंबाचं लोणचं आहे. आंब्याचं लोणचं. आंब्याचं, मिरचीचं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे. ह्याच्यातला चमचा कुठे गेला? तिखट असणार कोणतं वाला हे की नाही बा माझ्या याच्यापेक्षा छान हे आहे. काय आहे? गोड लिंबू लोणचं आहे वाटतं. गोड लिंबू तुम्ही लोणचं. ताकपातावरच घेते आता. हे काय आहे, चटणी आहे ना? आवडलं कसं आहे? नाही आवडलं. नाही पण एक दे ना मोदक. नाही पोळ्या नको. मोदक भाजी मस्त आहे. मिक्स उसळ होती ना? मिक्स उसळ आणि बटाट्याची भाजी. वरती तूप घालते. मनी वरण भात आवडला? अजून घेणार ना? नाही. तूप घेऊन तूप हवंय का तुला मोदकावर? मी घेतलं. बस झाला मोदक? घेऊन ना. सांगायचे असतील तर सांगू आपण. चलो फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहे. आता मी पुढे बसली. सिया पुढे बसलीये. वा वा. जेवण झालंय फायनली. एवढं गरम होतंय आता. AC लावायचा आणि टून. हे बघा, हे आमचं घर. हे आपलं घर. इकडे मेन स्वयंभू आहे ना, दुर्गा देवीचा खांब आहे हा. आणि आम्ही आता चाललो. ते कुठे चाललो होतो पण बरं? मंदिरात चाललो होतो आम्ही आता दुर्गा देवीच्या. हां, आणि ही आमची बाजूची वाडी. ही पूर्ण वाडी खालपर्यंत. हो पण नंतर घालतील हो. सगळं हे झालंय. हे बघा, मी मग अशा आतून काढला होता व्हिडिओ आणि बाहेरून.
फणस छान लागलाय. इथे लागलाय वरती, पण तो थोडा बघावा लागेल पिकलाय की नाही तो. आज काढायला कोण रे माणूस शोधणार, बाबा असते तर निघून त्यांनी तरी. अगं मी विचारतो ना बाबांना फोन करून आता. आता मला बोकाडीचं वाटलं आणि सी तो बर्ड आहे बाळा. हा असा रस्ता आहे पूर्ण मंदिरापर्यंत. पूर्ण आमची वाडी आहे. सिया नको बरं. ते पूर्ण वाडी कुठपर्यंत जातली, तिथपर्यंतच आहे ना? नाही, हे बघ हे इथपर्यंत आहे. ही पण आहे हो हे बघ इथपर्यंत आहे पूर्ण. हे जे लास्ट बांधलं ना, पण हा हे एवढं बांधलं. म्हणजे हे झाड पण आपल्या इथेच कव्हर होतंय हे वालं हो. वडाचं. हो मग हे का आपण असंच ठेवलंय, इथे बांधले लावलंच ना नाही का? तिथे. नाही नाही, ते साफसफाई केली ना, तिथे लावायला पाहिजे ना, झाडं तर लावूया ना. हे बघ. आणि इथे पुढे ना, पुढे शेत आहे बघ पूर्ण आपलं. कुठे? तिथे त्या बाजूला. तुला माहिती आपलं शेत कुठे? तेव्हा ते दिसतं ते आंब्याचं झाड ते आपलं आहे. कुठलं? तेव्हा ते आंब्याचं झाड, तिकडे एक आंब्याचं झाड आहे. ते झाड कलम आहे. ते वाला आपला. हो किती छान दुर्गादेवीचं मंदिर आहे, सुंदर एकदम. मस्तच बांधलं ना. कलर वगैरे पण मस्त आहे. नाही तेव्हाच दिलं रे, किती वर्ष झाली. हा कलर जुनाच आहे, कलर दोन बरेच वर्ष झाली. छानच आहे. मस्त गरम खूप होते, जबरदस्त गरम होते, खूप उघडते. घर नाही आहे, या मंदिरात चाललंय बाळा. पण कोणतं घर नाही आहे, ते मंदिरच आहे. बघा हा एंट्रन्स होता आणि हे मंदिर आहे दुर्गादेवीचं, घराच्या अगदी बाजूलाच. हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. लक्ष्मीनारायणाचं मंदिर, त्यानंतर हे तलाव आहे छोटं इथे मंदिरातलं, आणि हा मंदिराचा परिसर आहे. आता आपण दर्शन घेऊ. हा मंदिराचा परिसर, आणि इथे गणेश मंदिर होतं. हां हे बघ, हे आहे गणेश मंदिर. ओ वेट यार, गणेश मंदिर आहे. ॲक्च्युली आतूनच येऊ शकलो असतो, ठीक आहे, व्हिडिओ नाही काढत पण. ओके, सो आम्ही आत्ता जस्ट मंदिरात जाऊन आलो, आणि आता कुठे चाललं आहे सिया? अरे बापरे, सिया बीचवर जाते का? फार मागे लागली होती सिया, बीचवर चला बीचवर चला. आम्ही आता चाललो बीचवर. तसं ऊन असेल जबरदस्त, पण बघूया. बीचवर सियाला खेळायचं आहे भरपूर. किती शांत, आणि सगळीकडे नारळ आणि आंब्याची झाड हेरायची. हो, सुपारी आणि नारळ सुपारी. हो, तुम्हाला फणसाचं झाड दाखवतं. फणस बघा, फार वरपासून फणस लागलेत त्याला, आणि एवढे लागलेत ना, हे बघा फार वरपासून आहेत, अगदी वरपासून खालपर्यंत दातारांची. हो हे बघा, फार वरपासून खालपर्यंत फणसच फणस. पण ते नाही आहेत ना दातार वाडीत का काय? बघणार आहेत ना त्यांची वाडी. हे बघ इथे बघ, हे बघ, हे दोन बघा कसले मोठे फणस लागले ते बघा. हे बघ समोर बघ सिया, हे बघ इथे जॅकेट, एवढे मोठे फणस. हा बरं का, हा कापा फणस आहे यार, मस्त फणस आहे, छान आहे. ओके चला. ही सगळी वाडी दातारांची आहे.
अजून सनसेट व्हायला बराच वेळ आहे. अजून खूपच छान स्वच्छ आणि क्लीन बीच एकदम. हो बाळा, व्हाईट सँड, पूर्ण व्हाईट सँड आहे. शेत काय बनवते का? हा डोंगर. हा आणि काय करणार आहे त्याचं तू? काय करणार काय त्याचं? बघ काय, पण तू करते काय? बघ तू काय, मी तर बघतोच आहे, पण तू करणार काय त्याचं आता? हा सिया अजून मोठा डोंगर बनवणार आहे. अरे बापरे, मग त्याच्यावरून आम्ही चढून जाऊ का? हा मग काय करायचं आम्ही? बिघडून जाईल ते. बर बर, सॉरी सॉरी. हा तू बनव. हा वा, सिया झोका खेळते का? मजा येते का पण तुला झोकायला? हां तू झोपू पण शकते ना सिया याच्यावर. चप्पल काढ आणि बसून जा ना मागे, मांडी घालून झोपून जा. हां नको का? बरं, आणि आम्ही आलो आहोत विवेक काकांकडे. हे बघा, हे विवेक काका आहेत आणि यांचं घर आहे. काय आम्ही आता जेवायला आलो तिथे आणि आतमध्ये काकू आहेत. हो झोपू, झोप ना, झोपाय झाले तरी. गुड मॉर्निंग. सो आम्ही निघालो आहोत. इकडे हो, आतमध्ये हो सिया. गाड्या येतात जोरात बघा. आम्ही निघालो होतो आता मंदिरात जायला. आंघोळ वगैरे केली आम्ही सकाळी सकाळी 7 वाजले होता. आम्ही 6 वाजताच उठलो होतो आणि आम्ही आता चाललो आहोत मंदिरात. हा बघा, हा एकच रस्ता पूर्ण गावात जातो. हा पूर्ण एक रस्ता. त्या बाजूला या सगळ्या वाड्यांच्या मागे, या सगळ्या घरांच्या मागे समुद्र आहे. याच्या मागे वाड्या आहेत आणि समुद्र आहे. आणि हे स्वयंभू हा खांब आहे देवीच्या मंदिराचा, दुर्गा देवीच्या. आणि इथून आम्ही चाललो आहोत आता सरळ मंदिरात. ते तू कुठे चालली बरं? मंदिरात चालली. संडे असून सकाळी एकदम पटापट फ्रेश झाली आहे. सकाळी लवकर उठली का? कसं आहे तू? नाही
लेट उठली. ओके, सो हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि ही आमची वाडी. सकाळी सकाळी पक्ष्यांचा मस्त आवाज होत होता. जे सियासाठी शाळी खूप आहेत. हो खूप शाळे, हो खूप शाळी आहेत. शाळी भरपूर आहेत. ती आता घेऊन जायची एवढी तोच आहे, गाडीत जेवढी राहतात तेवढी हो, सगळी खालती ठेवून असे बर्डचा आवाज बघ सिया केवढा येतो आहे ना, वेगवेगळे बर्ड्स आहेत. आवाज बघ किती छान येतो, शांत वाटतं. ओके, कॉफी पिऊन कॉफी पिऊन भेटू. चलो बाय. सकाळी सकाळी छान दर्शन झालं दुर्गा देवीचं. पूजा व्हायची अजून. हे मंदिर आहे. गुरुजी आलेत. वडाचं झाड. इकडे ॲक्च्युली तळं आहे. तळं आहे आणि तिकडे ते अष्टवण्याचं स्वयंभू मंदिर आहे. ते जमलं तर जाऊ. ओके, हा आहे लाल जामाचं झाड आहे. केवढे जाम लागले. से बघितलं का केवढे आहेत ना. तू खाणार का? हां, आवडले से तुला? से मस्त स्टूलावर चढून खाते. व्हेरी नाईस. आम्ही निघालो आता कोळीसराला जायला. येस. आणि सगळं काय काय घ्यायचं होतं, जाम वगैरे, फणस घेतलेत, शहाळे घेतलेत. पण आंबे काढायला माणूस मिळाला नाही आम्हाला, नाही तर खरं आमच्या झाडावर भरपूर आंबा लागला होता. 1-2 दिवसात बाबा चालणार आहेत, बघू आले तर आंबे, नाही तर इथून घेणार आहोत आंबे, बघू चांगले मिळाले. जाताना काही काही रस्त्यात विकतात. हां, जांभळं आणि आंबेच राहिले त्यावेळेला घ्यायचे. आणि बघू करवंद पण मिळाली तर करवंद खाल्ली काल, पण घेऊन जायचे. मिळाली तर घेऊया आपण ती पण. सिया झोपली आहे. आता आपण आपल्याला निघून किती अर्धा तास झाला आम्हाला निघून 1 तास नाही, अर्धा पाऊण तास झाला. 2 तासावर आहे कोळीसर. सियाला अजून घेऊन गेलो नाहीये म्हणून आम्ही कोळीसराला चाललोय. आधी दर्शन घेऊ लगेच निघू तिकडून लगेच पुण्याला. ऑन द वे, कारण उद्या परत ऑफिस. चलो बाय. हां, चला. हो चला. अरे वरतून पडला आणि मंकीने अर्धावट खाल्ला असेल तो. चल. माझा मोबाईल घेतलाच नाही, जाऊ दे. चला.
नाही जाऊ दे, चला राहू दे गाडी. ए बाबा तू माझ्या घेऊन मारलं नको. तो कोण आहे? पकड आहे. चला तसंच काढत होती ना मी. नाही गं, आई माझं म्हणणं गाडी होतं कशी न्यायची? असं. वाव, गाडी कशी न्यायची? आम्ही आता कोळीसेर मंदिरात पोचलो आहोत आणि हे मंदिर आहे समोर. किती छान मंदिर आहे. हा ब्रिज दाखवलाच नाही. आणि इथे एक ब्रिज आहे. हा तो पाण्याचा असा साधा ब्रिज येतो जाण्यासाठी कुठेतरी, पण पूर्ण झाड आहे, पूर्ण जंगल आहे आणि जंगलात. सो मंदिरात आम्ही आलो आहोत. हे त्यांचं मुख्य देवस्थान आहे, लक्ष्मी केशव कोळीसरे. गुहागरपासून एक 2-2.5 तासाच्या अंतरावर आहे. 2 तास तरी लागतातच, 70 ते 80 किलोमीटर. खूप छान देवस्थान आहे बघा. पूर्ण मंदिर परिसर आहे हा. हा पूर्ण मंदिर परिसर आहे. शांत वातावरण आणि पूर्ण जंगलामध्ये. येस, बघा किती छान मंदिर आहे. आणि इथून खाली ना एक झरा आहे पाण्याचा, तर तो पाण्याचा झरा गोड पाणी मिळतं छान. खाली पूर्ण झाडच झाड आहेत, जंगल आहे पूर्ण. खाली दरी आहे, ती पूर्ण दरी आहे आणि या दरीमध्ये हे छान असं मंदिर आहे. हा मंदिराचा सभामंडप आहे. सो इथे आम्ही आलो आहोत. इथे ना एक पाण्याचा झरा आहे, फार जुना आहे का तो आता पण? आहे बघा. हे पाणी ना इथे काय आहे, वाहणारे पाणी तीर्थ आहे, स्वच्छता राखावी. हातपाय धुण्यासाठी शेजारी कुंडाचा वापर करा. हे बघा किती छान आहे. ते कुंड तिकडे हातपाय धुण्यासाठी आहे आणि हे कुंड आहे इथे. पाणी हे 12 महिने पाणी वाहत असतं बघा तिथे, स्वच्छ आणि एकदम. सिया, हे पाणी प्यायचं आहे बाळा. आणि ते पाणी नाही हो इकडे. हो हो, आता मी बॉटल भरून घेणार आहे. हे बघा, हे पाणी आहे हातपाय धुण्यासाठी. सो आणि हा पूर्ण जंगल एरिया आहे बघा, पूर्ण जंगल आहे मस्त. काही गरम होत नाही, एकदम थंड आहे सगळं. सो आम्ही आता दर्शन घेऊन मराठ्यांकडे जेवायला आलो आहोत. आणि खूप छान असे बघा वाडी आहे त्यांची, पूर्ण खाली आंब्याची झाडं आहेत. आणि हे त्यांचं कौलारू घर आहे बघा, किती मस्त आहे. एकदम सारवलं आहे शेणाने आणि एवढं गार आणि बरं वाटतं त्यांनी ते. एकदम गावातल्या घराचा फील आहे, खूप छान वाटतं एकदम. आतमध्ये त्यांचं घर आहे. आतमधून काय मी व्हिडिओ काढत नाही. मनी नको, मनी सिया नको वाढत नाही. आणि आता आम्ही इथे जेवणार आहोत मस्तपैकी. बघू आता काय आहे जेवण. येस, फायनली आता पाऊस पडतोय. आता आम्ही कोळीसऱ्यावरून निघालोय फायनली आणि पुण्यात चाललोय. उद्या शॉर्ट ट्रिप, 2 दिवसाची, सॅटर्डे संडे वीकेंड ट्रिप. सियाला मजा आली का सिया? जेवण झालंय, गुरुजींकडेच जेवलो. ॲक्च्युली त्यांना सांगितलं होतं आधी अभिषेक आणि जेवायला येतोय म्हणून 2 दिवस आधी. पण ह्या आंब्याच्या गोंधळात माणूस येणार होता, त्याच्याकडून काढून घ्यायचे होते, ते काय झालंच नाही. पण उशीर झाला यायला. काय दाखवायचंय पुढचं? अच्छा पुढचं, ओके पुढचं. पाऊस एकदम बारीक चालू आहे. बारीक बारीक चालू आहे पाऊस. बारीक आहे. मस्त क्लायमेट झालं एकदम. पण 2 दिवसाची शॉर्ट ट्रिप छान झाली, मजा आली.
सामान जास्त झालंय येताना. मागे सगळे आंबे आणि इथे गॉगल खाली ह्याच्यात आहे ना. आंबे, शहाळी, जाम, फणस सगळंच झालंय. त्याच्यामुळे आता खूप आता गाडी भरली आहे. आम्हाला तर बसायला जागा नाही. इथे बॅग ठेवली आहे. सियाला फक्त सीट तिची रिकामी करून दिली आहे, म्हणजे ती झोपेल आणि त्रास देणार नाही. हो की नाही? सियाला गुरुजींनी काय सांगितलं? त्रास देते का? तर सिया म्हणाली हो त्रास देते. मग द्यायचा ना सिया, भरपूर त्रास द्यायचा. हो की नाही? म्हणजे आई बाबांची तब्येत फिट राहील. चलो चलो बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.